पण पहिली फिल्म म्हणजे डॉक्टरांबरोबर केलेली ती मुक्ता. नाही, एक होता विदूषक. एक होता विदूषकला आधी पहिल्यांदा आपण एकत्र एक होतो. होता विदूषकला मी सहाय्यक दिग्दर्शकापेक्षा त्यांचा कॉस्ट्युम बघितले, त्यांचे सेटमध्ये काही म्हणजे सुधीर ससे त्याचे मुख्य कला दिग्दर्शक होते, पण काही सेस्ट किंवा लक्षाचा जो मेकअप होता विदूषकाचा त्याच्यासाठीचं काम वगैरे असं, आणि नंतर त्यांच्या पब्लिसिटी तिथे. आणि तिथे म्हणजे सगळं एक मोकळं मैदानच होतं आपल्याला. मैदान आपण सगळेच तिथे बागडलेलो आहोत, आणि भाई पु ल देशपांडेंपासून ते निळू फुलेंपर्यंत. आणि मी जे म्हणतो ना की जसं जे हे माझं एक आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आहे, तसं डॉक्टर जब्बार पटेल नावाचं जे एक विद्यापीठ आहे हा माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे 2 डॉक्टर माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर डॉक्टर जब्बार पटेल. म्हणजे अनेकांना ही तुलनातल्या हसू येईल, नाही पण मी समजू शकतो. अगदी अगदी अगदी. अनेक डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर अनेक लोकांचे अनेक हे आहेत, मी सुद्धा त्यांच्यावर टीका केलेली आहे, पण त्यांनी जे मला ट्रान्सफॉर्म केलं की एका माणसाकडे विचार असल्यावर त्याला काय काय पद्धत म्हणजे, आणि त्याने असं काही गुरु शिष्य त्यांना पण माहिती परंपरा मान्य नाही, मलाही ती मान्य नाही, त्यामुळे माझेही कोणी शिष्य नाहीत, त्यांचेही कोणी शिष्य नाहीत, पण ते जे त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या कृतीतनं ते काय विचार करतात कुठल्या गोष्टीचा, कशा पद्धतीने विचार करतात, बरोबर आहे, कसं बरोबर. करतात, ह्यातनं जे घडत गेलो ना मी की एक, आणि कन्फर्म होत गेलो की काही गोष्टींबाबत त्यांच्या सामाजिक जाणीवा, त्यांचे विषय, हाताळण्याची पद्धत, एकूण सगळी पद्धत जी आहे, आणि ते म्हणजे आपण हे नाकारू शकत नाही. म्हणजे काशीराम कोतवाल असेल किंवा त्यांनी केलेली नाटकं किंवा सिनेमांचे विषय आणि विशेषतः त्यातलं संगीत, हे मराठी सिनेमा आणि नाटकांमधलं असं एक योगदान आहे ना की ते तुम्ही नाकारू शकत नाही. हां, आणि मुळात त्यांनी केलेला संबंध एक असेंब्लिंग ब्लेंड, एका बाजूला विजय तेंडुलकर, भास्कर चंदावरकर, किंवा नंतरच्या काळात आनंद मोडक, अनेक काय आहे त्याच्यावर. म्हणजे खरं जब्बार पटेलांवर एक डॉक्युमेंटरी म्हणजे खरं बायोपिक स्वतः करू देत नाहीत. तुला माहिती आहे, आपण अनेक वेळा प्रयत्न केला, ते स्वतः रिलक्टंट असतात. स्वतः इतकं व्यक्तिमत्व वेगवेगळ्या पद्धतीने घडलेलं आहे, म्हणजे असं अनेक त्यांच्यामधल्या गोष्टी आहेत की ज्या मी ॲब्सॉर्व करून. पण संजय, ह्यानंतर खरा तुझा हा टेक ऑफ तर होताच, पण त्याच्यानंतरच्या काळात तू इतक्या वेगाने सगळ्या गोष्टी तेच सांगतो ना तुला की त्याच्यामुळे काय झालं की त्यावेळी डॉक्टर जब्बार पटेल हे मराठी सिनेमात असं एक नाव होतं, तर म्हणजे त्याला म्हणतो ना की काही लोक आपण खालून सुरुवात करतो, तर सिनेमात माझी वरून सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे असं पटेलांनी पॅराशूटनी मला त्या इंडस्ट्रीत सोडलं, त्यामुळे सुरुवातीपासूनच जे माझ्याकडे प्रोजेक्ट यायला लागले ना ते असे वरच्या ह्याच्यापासूनच यायला लागले, आणि काही लोक त्याचं नुकसानही झालं, काही लोकांना वाटलं की ह्याच पद्धतीचं लिहितो किंवा अमुक तमुक वगैरे. पण त्याच्यानंतर मग संजय सुरकर, स्मिता तळवळकर, 7च्या आत घरात वगैरे सिनेमे लिहिलेस तू, हे नंतर मग निशिकांत कामत बरोबर, आणि मग हे तुझे सगळे महत्वाचे टप्पे आहेत. आपण संजय थोडं थोडं त्याच्याविषयी बोललं पाहिजे. उदाहरणार्थ स्मिता तळवळकरचा कॅम्प, तिथेही पुन्हा तू आणि मी आपण बरोबर एकत्र काम केलं. म्हणजे मी आधी राऊला होतो, साळसूदला होतो, नंतर तू चित्रपटांच्या याच्यात चौकट राजानंतर संजय सुरकरनी केलेला 7च्या आत घरात होता, त्याच्यामध्ये तू होतास. आयुष्य काय केला त्यांनी त्याच्यानंतर. कळत नकळत सिनेमाच्या वेळी माझी आणि कांचनची ओळख झाली. बरोबर. कारण आम्ही मला सूर्योदय सिनेमासाठी जाहिरातीचं पारितोषिक होतं आणि कळत नकळतला खूप पारितोषिक होती, तेव्हा आम्ही तिथे भेटलो. मग त्याच्यानंतर जब्बारांबरोबर असताना कांचन त्यांचा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक असल्यामुळे मग तिथनं संजय सुरकर. मग मी एकदा संजय सुरकरांना पुण्यात एका परिसंवादाच्या वेळी जाऊन मुद्दाहून भेटलो की मला तुमच्याबरोबर काम करायचं. संजय आपल्यात नाही आहे. हो, तर ते संजय सुरकरांचं तुला माहिती असेल की ते फार बोलत नसतं. नाही, मी त्यांचं सहाय्यक म्हणून काम केलंय. तर त्यामुळे त्यांनी हो ठीक आहे वगैरे असं केलं. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं संजयचं असं की त्याला असं वाटलं की नाही हा माणूस उपयोगाचा आहे, तर ते 10 वर्षांनी का होईना त्या माणसाला बोलवायचं. म्हणजे अनेक लोकांबद्दल त्यांचे मतभेद होते की याचं काम मला अमुक नाही आवडत त्याचं, तर पण जेव्हा त्या योग्य काम असेल ना त्याच्या डोक्यात ते बरोबर असायचं, तर तेव्हा ते बाजूला ठेवायचे बाकीचे सगळे ग्रजेस, आणि ते म्हणायचे की नाही हे काम हाच. तर तसं 7च्या आत घराच्या वेळी मला त्यांचा फोन आला की अरे तुझं एक टायटल आहे, मग ती माझी एकांकिका होती 7च्या आत घरात, तर ते मला टायटल हवं आहे सिनेमासाठी 7च्या आत घरात, तर तू देशील का? तर म्हणाले देईन ना. म्हणाले ते लिहायचं पण तुलाच आहे, तर आधी म्हटलं टायटल रजिस्टर करायचं आहे तर तुला विचारावं. ते केलं. मग त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांनी मला ती गोष्ट म्हणजे एक बातमी होती, पुण्यात घडलेली केस होती की तरुण मुलगी रात्री बाहेर टेकडीवर फिरायला गेले होते आणि तिथे एकाने पोलीस म्हणून बतावणी करून त्या मुलीवर रेप केला. एवढीच ती बातमी होती. त्याच्यावरनं त्यांना ते काहीतरी एक गोष्ट सुचत होती. मग ते म्हणाले आपण दोघांनी मिळून स्क्रीन प्ले करूया आणि मग तू डायलॉग लिही, मग ती कॅरेक्टर्स हे ते.
मग ते स्क्रीन प्ले करताना म्हटलं आपण निशिकांत कामतला घेऊया, कारण त्यावेळी निशी आणि मी जरा हिंदी फिल्ममध्ये काही काही असे प्रयत्न करत होतो. तर मग निशिकांत आला. मग निशिकांत आल्यावर सुरकरांना त्याला त्याच्यात ते कॅरेक्टर दिसलं, मग त्याने निशीला अभिनय पण करायला लावला. आणि मग तिथे पहिल्यांदा निशीबरोबर मी स्क्रीन प्लेच्या वेगवेगळ्या हे ते म्हणजे सुरकरांचं हे सगळं होतंच. आणि निशी पण स्वतः चांगला एडिटर असल्यामुळे त्याला तो एक वेगळा फायदा होता. आणि स्मितासारखी उत्साही निर्माती होती, त्यामुळे ते काय सगळं असं आणि म्हणजे ते चाबूक घेऊन असल्यासारखं, त्यामुळे ते सगळं हे म्हणजे सुरकर मी निशिकांत असे ज्यांना काय म्हणता येईल वेळ खाणारी लोक असून सुद्धा ते सगळं वेळच झालं. पण म्हणजे एकीकडे हा जब्बार पटेलांचा ग्रुप वेगळा, दुसरीकडे स्मिताचा ग्रुप वेगळा, आणि पुढे तर तू अगदी वेगळ्या ग्रुपबरोबर कामं केलीत. मांजरेकर असतील किंवा अनंत महादेवन असेल. आता मला सिंधुताई सपकाळ हा तुझ्या सगळ्या टप्प्यांमधला एक अतिशय मेजर टप्पा आहे. याचं कारण असं असतं की एक व्यक्तिचित्रणात्मक जिवंत असलेल्या माणसाबद्दल काम करायचं, आणि तेही सिंधुताईंसारख्या बाईंबरोबर की ज्यांनी खरोखर जीव तोडून आपलं आयुष्यभर काम केलेलं आहे. काय तुझा अनुभव होता त्यावेळेला? मला नाही इथे परत आपल्या जो भारतीय समाज किंवा महाराष्ट्रीयन समाज किंवा असा एक जो याच्याबद्दल नेहमी वाटतं ना आश्चर्य, म्हणजे जसं गांधी चित्रपट आपण नाही केला तसं सिंधुताई सपकाळ ज्या महाराष्ट्रातले असेल तरी त्यांच्यावर सिनेमा करावा असं प्रोजेक्ट अनंत महादेवन घेऊन आलं. मराठी माणसाला नाही वाटलं कुठलं, की ज्याने टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्यावरचा लेख वाचला होता की आणि त्याची हेडलाईन अशी होती की मला 15,000 जावई आहेत किंवा 1,50,000 जावई आहेत. तर त्यांना ते क्युरिओसिटी वाटून त्यांनी वाचलं आणि मग त्यांना वाटलं की हे इंटरेस्टिंग सिनेमाचा विषय आहे, आणि मग ते सगळं झालं. स्वतः अनंत महादेव उत्तम क्रिएटिव्ह आर्टिस्ट, उत्तम क्रिएटिव्ह आर्टिस्ट. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे आपल्या लोकपैकी कोणाला नाही सुचलं, खरंच या माणसाला सुचलं. आणि तो नंतर तो सिनेमा अगदी नॅशनल अवॉर्ड पण मिळवून गेला. तर ते अनंत महादेवन हा जो माणूस आहे ना, म्हणजे हा म्हणजे एकीकडे मी जब्बार पटेलांबरोबर पण काम केलं आहे, तर त्यांना असं फ्रेमवर्कमध्ये नाही काम करता येत. बांधून ठेवून त्यांना जर सांगितलं ना आज सकाळी 10ला यायचं आणि 7ला जायचं तर ते काम नाही करू शकत. ह्याच्या उलट अनंत महादेवन आहे, म्हणजे तो 10ला म्हटलं तर 6लाच येतो सकाळी. बापरे. म्हणजे आश्चर्य वाटत होता की जेव्हा मी संवाद लिहिले मराठीत तर ते त्यांना मराठी थोडं कळतं, पण पूर्ण असं एकदम हे कळतं असं नाही, पण कळतं, बऱ्यापैकी कळतं. त्यांनी त्या दिवशी घरी गेल्यावर ते प्रत्येक डायलॉग इंग्रजीत ट्रान्सलेट करून घेतला. बापरे. प्रत्येक डायलॉग आणि प्रत्येक सीन हा असा डायलॉग करून मग त्याची शॉर्ट डिव्हिजन करून ते ठेवलेलं होतं सगळं. बरं, म्हणजे इतकं वर्किंग स्वतःच. हां, तो माणूस ना शांतच बसायचा नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं अरे नॉर्मली डिरेक्टर लोकांच्या जागी असते ते असिस्टंटवर झोपून बघू रे करू रे, तर ते नव्हतंच. म्हणजे ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले लिहायला बसलो तेव्हा ते नाही, पण पटापट काय काय गोष्टी सांगत आम्ही तो स्क्रीन प्ले बोलत हां फिर अभी डायलॉग कब लिख रहा है तर मला ही अशी सवयच नाही आहे पटकन काय करणार. म्हटलं हा लिखता नाही नाही असं नाही संजय वो हमको ये करना है वो करना है असं करून त्यांनी तसं बोकांडीवर बसूनच डायलॉग लिहून घेतलं. पण ते घेतल्यानंतर ते जे काय काम करत होतं मला वाटलं ना माणूस किती काम करतो. बरं तो सेटवर सुद्धा सगळ्यांच्या आधी जाऊन असायचा, म्हणजे मी नव्हतो सेटवर. संजय तुझी लिहिण्याची स्टाईल काय आहे रे? काही लेखक असे नाही नाही ते वो एक ऐसा करेंगे लोनावला में एक थोड़ा सा फार्म हाऊस या हॉटेल बुक करेंगे वहाँ जाके नाही हे हॉटेल असं काही तू करतोस का? तुला तुझ्या पद्धतीने लिहायला आवडतं? हे मी पूर्वी मी याला हसायचो की ते खंडाळ्याला जाऊन लिहितात वगैरे लोक, ते काय म्हणजे करतात वगैरे. पण नंतर मी जेव्हा दीपक शिवदासाठी ज्युली लिहिला त्यावेळी आम्ही खंडाळ्याला हॉटेल वगैरे गेलो, तर मला असं कळलं की त्या हॉटेलला जाणं म्हणजे काय असतं. तर लेखक, दिग्दर्शक आणि असलं तर निर्माता ह्यांनी 4 दिवस आपापले सगळे व्यवसाय सोडून फक्त त्या सिनेमावर विचार करायसाठी जायचं. बरोबर. आणि म्हणून ते असं कुठेतरी लांब जायचं, म्हणजे बाकीची व्यवधानं बाजूला ठेवून सगळी. आणि आता तर ते मोबाईलच्या जगात खूपच ते हे होतं डिस्ट्रॅक्शन्स. आणि मग ते मला तिथे असं जाणवायचं सकाळी ते ब्रेकफास्टला झाला की त्याच्यानंतर जे एक ब्रेन स्टॉर्मिंग सुरू व्हायचं ते लंचपर्यंत असायचं. मग लंचनंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा टी टाईम तू जेवेपर्यंत. तर ते भयंकर ब्रेन स्टॉर्मिंग होऊन इतकं कॉन्सन्ट्रेटेड आणि इतका असा विचार एखाद्या कलाकृतीवर केला जाणं, ह्यातनं खूप गोष्टी कळायच्या की आपण 8 तास सतत एकाच सिनेमाच्या गोष्टीवर बोलतोय, त्याच्या विविध पैलूंबद्दल दुसरा काही विचारच करत दुसरा काही नाही. तर मग मला ते त्याचं महत्त्व कळायला लागलं की हे. आणि मग त्याच्यानंतर 1-2 हिंदी सिनेमांसाठी महेश बरोबर इकडे तिकडे असं आम्ही ते गेलो आणि मला ते कळायला लागलं. त्यामुळे मराठी सिनेमात सुद्धा लिहिताना मी काही वेळा जातो असा 4 दिवस.
पण आता ते मला माझेच पैसे खर्च सवयीचं करावे झालंय. लागतात किंवा काही वेळा निर्माता देतो, पण काही मराठी निर्मात्यांना ते परवडणारं पण नसतं, पण ती गरज असते. मला एक सांग, अमिताभ बच्चन यांचा जो एक मेजर रोल महेश मांजरेकरकडे विरुद्ध नावाच्या सिनेमात होता, त्याचं लेखन तू केलंस. काय वेगळा अनुभव होता इतर चित्रपटांपेक्षा? हो नक्की. कारण तिथे द ग्रेट अमिताभ बच्चन होते. म्हणजे एक तर काय झालं की जेव्हा महेशने मला सांगितलं की एक असा सिनेमा आहे की तो तू लिहावास असं मला वाटतं आणि तो बायलिंग्वल करायचा, इंग्रजी हिंदी तू लिही. तर हिंदीचं मुळात काय होतं, पहिला जो पिक्चर केला होता महेशबरोबर मी, प्राणजाय पर शानजाय, तर तो मी सगळा हिंदीत लिहिलेला होता. तर त्यामुळे मला हिंदीचं हे नव्हतं असं काय, म्हणजे महेशला पण काय वाटलं नाही. पण जेव्हा विरुद्ध त्यांनी मला सांगितलं आणि मग त्याने आधी सगळं सांगितलं काय 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 असं, आणि मग म्हणाला की त्याच्यात अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर काम करतात. तर मग मला असं एकदम हे झालं की अरे बापरे. आणि मग त्यांनी ती गोष्ट सांगितली. मग ते इंग्रजी स्क्रीन प्ले आणि त्यात छोटे डायलॉग्स पण होते इंग्रजी की तर तो म्हणाले हे रेफरन्ससाठी तू वापर वगैरे. आणि तर मग ती सगळी धावपळ सुरू झाली त्यांची. त्यावेळी तो रक्त सिनेमा करत होता, त्याच्या शूटिंग दरम्यान हे सगळं चालू होतं. आणि मग असं ठरलं की त्याचा मुहूर्त करायचा विरुद्धचा. तर मला एकदम महेश म्हणाला की मला एक असं मोनोलॉग लिहून दे की ज्यात त्या सिनेमाचं सार येईल, आणि बच्चन दे रिसेट म्हणजे बोलणार म्हणजे मुहूर्ताच्या दिवशी ॲक्ट करणार आहे. तर मग ते पान तो स्वतः बोलतोय असं करून, आणि ते लिहिताना परत मी उशिरा झाला. तर महेश भडकला माझ्यावर, अरे ते बच्चनकडे जायचं आहे मला, तू काय असं तसं हे ते दिलं मी. मला धाकधूक होती, कारण हिंदी चाळीतलं वगैरे लिहिणं ठीक आहे, म्हणजे अमिताभ बच्चनकडे जाणार हिंदी म्हणजे आपलं चांगलं पाहिजे. हो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो आला आणि म्हणा नाही त्यांना खूप आवडलं, त्यांनी विचारलं कोणी लिहिलं वगैरे, आणि जे इम्प्रेस वगैरे असं ते ठीक आहे. म्हणजे असं तर मला हिंदी सिनेमात काम केल्यामुळे मला माहिती असते की हे एक मोठ्या माणसाने एक सवय असते की वाईट म्हणायचं नाही शक्य. हां, आणि जास्त हे करायचं, एनकरेज करायचं. पण नंतर मग ते काय झालं, तो एवढा मोठा पॅरा ते पूर्ण ॲक्ट करणार नाही. तर सुरुवातीच्या काही लाईन्स बोलतील आणि नंतर ते शूट करून स्क्रीनवर दाखवायचं आणि पुन्हा शेवटच्या लाईन्स ते बोलतील, असं ते ठरलं. आणि मग तेच तर शूटिंग केलं. आणि ते शूटिंगला काय मला जाता नाही आलं, पण नंतर मला महेशने ते दाखवलं क्लिप. तर ते बघून मी इतका हे होऊन गेलो भारावून की, कारण दोन गोष्टी, एक तर अमिताभ बच्चन आणि दुसरं म्हणजे एक शब्द त्यांनी त्याच्यातला बदललेला नव्हता. वा. एक स्वल्पविराम बदलला नव्हता. आणि मला ते क्लिप जर अजूनही महेशकडे असेल ना कोणाकडे, तर ते मराठी माणूस बोलणार नाही इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी डोंबिवली हा शब्द उच्चारलेला आहे. वा. किंवा दहीसर. मराठी माणूससुद्धा असं डोंबिवली काही उच्चारतो. त्यांनी ज्या पद्धतीने डोंबिवली हा शब्द उच्चारला आहे ना, मला हॅट्स ऑफ करायचं वाटले त्या माणसाला. आणि त्याने त्या संपूर्ण चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सुंदर काम केलं आहे अगदी असं. आणि कधीच नाही त्यांनी म्हणजे एकही डायलॉगमध्ये त्यांनी फेरफार केला नाही. वा. उलट काय व्हायचं, शर्मिला टागोरांना खूप प्रॉब्लेम यायचा, डायलॉग पाठ नाही व्हायचे त्यांचे वगैरे. म्हणजे महेशनेच मला सांगितलं. आणि मग त्या गोळाबेरीज करून काहीतरी बोलायच्या. हां बरं, अमिताभ बच्चन मी एकदा शूटला होतो, तर त्यांचं एक 5-6 मिनटात ते रेडी व्हायचे विथ ऑल डायलॉग्स असं. आणि शर्मिला टागोर चुकायच्या सारख्या काहीतरी. आणि मग फिर महेश मैं ऐसा लूँ क्या. तर मला एकदा महेशने सांगितलं की मी तिला अशी एक धमकी दिली, म्हटलं की मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं है शर्मिला जी, लेकिन वो राइटर है ना, वो बहुत खड़ूस राइटर है, वो मेरे को कोर्ट में खींचेगा, ये लाइन क्यों बदला तुमने. तो आप प्लीज़ मेरे लिए, नहीं तो मेरा पिक्चर अटक जाएगा वगैरे असं करून त्यांनी तिला